हाय, मी रोहिणी. मी आज बनवते वांग्याची डाळ. तर त्याच्यासाठी बघा, तुरीची डाळ मी इथे धुवून घेतली आहे, कुकरलाच लावणार आहे. त्याच्यामध्ये मी हे बघा काय काय घेतले. वांगी घेतली 4 कापून उभे टाकलेत. मिरच्या 3 घेतल्यात, 1 टोमॅटो आणि 1 कांदा. तर ह्याच्यामध्येच मी टाकते हिंग, जिरं आणि थोडीशी हळद. त्याच्यात थोडंसं पाणी टाकते मी. आता मी हे कुकर लावून घेते. कुकर मध्ये मी डाळ ठेवते पहिले. भाताचा डब्बा पण लावते सोबत. कुकर होऊन द्यायचंय. डाळीसाठी थोडीशी चिंच भिजत घालते मी. इथे आता कुकर पण होते, तोपर्यंत मी भाजी घालून घेते. हे मी चिंच भिजत घातली आहे डाळीसाठी, हे साईडला ठेवते. आता मी इथे बनवते गवारची भाजी. त्याच्यासाठी मी हेलोची मिनी छोटी कढई आहे, ट्रायप्लाय सिरीज मधली. पहिलं कढई गरम करून घेते. कढई आता तापली आहे, त्याच्यामध्ये मी टाकते तेल. कढई छोटी असल्यामुळे तेल जास्त दिसते. त्याच्यामध्ये टाकते जिरं, हिंग, ठेचलेला लसूण, भरपूर असा लसूण घेतलाय. लसणीमुळे भाजीला एक छान असं स्मेल येतो. कांदा, कांदा सुद्धा परतून घेते मी. कांदा नरम व्हायला मी त्याच्यामध्ये टाकते मीठ, कांदा आपण चांगला नरम करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये भाजी बनवते मी या कढईमध्ये. ही लोकची अशी खासियत आहे की प्रत्येक भाजीला असा एक उग्र वास असतो, कोबीच्या, फ्लावरच्या किंवा अजून इतर. त्या भाजीचा स्मेल असा राहत नाही आणि पदार्थाची ऍक्च्युअल ओरिजिनल चव आणि त्याचा कलर तसाच राहतो टिकून. कांदा नरम होतोय, त्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपण शिजवून घ्यायचे कांद्यामध्ये. मी 1-2 मिनिटं झाकण लावून ठेवते त्याला. कांदा आता झालाय नरम, कांदा टोमॅटो. तर याच्यामध्ये मी टाकते मसाले. मसाल्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि हळद. मसाले मिक्स करते. तिथे कुकर पण झालाय माझा बोलता बोलता. त्याच्यामध्ये मी जी गवार धुवून ठेवलेली ती घालते.
ही मसाल्यामध्ये मिक्स करून घेते मी चांगली. याला सुद्धा मी स्टीमवरतीच करते. भाजीची क्वांटिटी जेवढी आहे तेवढीच राहते, याच्यामध्ये भाजी अशी आटत नाही. तर आपण नॉर्मल कुकिंग मध्ये जर करायला गेलो दुसऱ्या कढईमध्ये भाजी अशी आटते, कमी होते त्याची क्वांटिटी. हा मसाला मी मिक्स करून घेतला. त्याच्यावरती मी झाकण लावून वाफ यायला ठेवून घेते. तोपर्यंत कुकर पण झालाय. आता गॅस बंद करते. कुकर थंड झाल्यावरती मी आमटीला फोडणी देते वांग्याच्या डाळीला. भाजी बघूया शिजली आहे का. भाजी आता शिजली आहे गवार. त्याच्यामध्ये मी टाकते ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, खोबरं मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते. कुकर अजून थंड नाही झालाय, मग डाळीला फोडणी द्यायची. अजून खोबरं चांगलं मिक्स करून घेतलंय. हे सुद्धा हँडल गरम नाही होत. भाजी झाली. आता मी झाकण लावून बंद करते. गॅस बंद करते. गॅस पण आता थंड झालाय. सॉरी, कुकर. तर मी आता डाळ काढून घेते. सगळं मी काढलंय. आता ही डाळ आहे ना चांगली घोटून घ्यायची आहे. मी त्याला घोटून घेते. त्याची स्मॅश करून घ्यायची सगळी. पूर्ण वांग त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे, बारीक झालं पाहिजे. त्याच्यामध्येच टाकते मी कोथिंबीर आणि जी चिंच भिजवून ठेवली ते पण याच्यातच टाकायचं आहे बघा. तर मी चिंचेचं पाणी करते. चिंचेचा कोळ तयार झाला, तो सुद्धा मी याच्यात टाकते. आता मी ह्याला फोडणी देऊन घेते. वांग फक्त चांगलं मॅश झालं पाहिजे. तर मी याला फोडणी देते. कढई साईडला छोट्या स्पूनमध्ये मी बनवते. तो पहिला गरम करून घेते. तो गरम झाला का टाकते तेल. राई, कढीपत्ता आणि लसूण फोडणीलाच टाकायचं फक्त.
राई, कढीपत्ताने हा ठेचलेला लसूण मी ठेवलाय साईडला. राई चांगली तडतडते. लसूण पण करपून द्यायचा. तर इथे हिंग टाकू शकतात, पण मी आता डाळीमध्येच टाकलं त्यामुळे नाही टाकत आहे. लसूण असा लाल होऊन द्यायचा, फोडणी चांगली बसते. आता मी त्याच्यामध्ये डाळ टाकून देते. 1 मिनिट असं ठेवायचं. आता फोडणीचा जो सुगंध आहे तो बाहेर न जाऊन द्यायचा. आता जितकी पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. पाणी आणि इथे मीठ टाकते मी आता. एक उकळी आली की गॅस बंद करायचा आता. तर माझं आजचं जेवण तयार आहे. गवारची भाजी, वांग्याची डाळ, इथे मी भाकरी बनवून घेतली आहे. भाकरी आणि भात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय, भेटूया नवीन व्हिडिओ.